वळूयात पुढच्या बातमीकडे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधान परिषदेच्या एका जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे। पक्षाकडे जागा एक आणि इच्छुक अनेक अशी परिस्थिती आहे। ही जागा आपल्या पदरात कशी पडेल यासाठी इच्छुकांकडून सध्या विविध प्रयत्न केले जात आहेत। खासदार पार्थ पवार आणि राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याकडे कार्यकर्ते इच्छुकांच्या शिष्टमंडळाच्या रांगा लागल्यात। काही जणांनी थेट अजित पवारांनी भरसभेत दिलेल्या आश्वासनांचा व्हिडिओ समोर आणलाय, तर काहींनी थेट सोशल मीडियात पत्र लिहून उमेदवारीची मागणी केली आहे। काहींनी थेट पक्षातील वरिष्ठांकडे पक्षनिधी देण्याच्या नावाखाली करोडो रुपये मोजण्याची तयारी दर्शवली आहे, तर काही जणांनी जातीचा दाखलाही दिलाय। तर कोण कोण इच्छुक आहेत आपण पाहतोय। रुपाली पाटील ठोंबरे हे एक महत्त्वाचं नाव आहे। त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे। बुलढाण्याचे नाझर काझी हे देखील इच्छुक आहेत। काही जणांनी जुने व्हिडिओ समोर आणलेले आहेत। अजित पवारांचे सुरेश बिराजदार यांना दादांचं आश्वासन मिळाल्याचं ते दावा करतायत आणि काही जणांनी आता थेट सुनेत्रा पवारांची भेट घेतली आहे। त्यापैकी एक नाव आहे सुनील मगरे यांचं। तर बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष नाझर काझी यांनी शिष्टमंडळाच्या माध्यमातून सुनेत्रा पवारांची भेट घेतली आहे। सुनील मगरे, सुरेश बिराजदार, अमरसिंह पंडित, संजय दौंड, कल्याण आखाडे, सुरेखा ठाकरे यांनीही शिष्टमंडळ आणत सुनेत्रांना साकडं घातलंय। तर रुपाली ठोंबरे पाटील यांनी सुनेत्रा पवार, सुनील तटकरे यांच्या माध्यमातून पत्र लिहून संधी देण्याची मागणी केली आहे। पक्षनिधीच्या नावाखाली पक्षातील एक माजी आमदार आणि पुण्यातील उद्योगपती आणि माजी खासदार त्यांच्या चिरंजीवानं करोडो रुपये मोजण्याची तयारी दर्शवली आहे। तर सुनील मगरे, सिद्धार्थ कांबळेंनी दलित समाजाला संधी देण्याची मागणी केली आहे। अनिकेत तटकरे, झिशान सिद्दीकी, राजेंद्र जैन यांची नावही पुढे करण्यात आली आहेत। आता सुनेत्रा पवार यापैकी नेमकं कुणाला संधी देणार याकडे सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। तर विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आता निवडणूक जाहीर झालेली आहे। त्या 10 जागांपैकी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला येणार आहे आणि त्यामुळेच एका जागेसाठी इच्छुक मात्र अनेक आहेत आणि या सगळ्यांकडून वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत। सुनेत्रा पवार यांची मनधरणी केली जाते। सुनेत्रा पवारांकडे साकडं घातलं जात आहे। त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यासमोर देखील मोठं आव्हान असणार आहे की नेमकी कुणाला उमेदवारी द्यावी। वळूयात पुढच्या बातमीकडे। नागपुरात जामठा येथे एका कार्यक्रमात बोलताना बागेश्वर